इंदापूर नगर परिषद प्रशासनाने बेकायदेशीर अतिक्रमणावर आपल्या कारवाईचा बडगा उगारलाय। ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर नगर परिषदेने केलेली कारवाई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अडचणीची ठरणार आहे। मात्र होणारी कारवाई रोखण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष बापू जामदार यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। इंदापूर नगर परिषदेने अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई सुरू केली आहे। नगर परिषदेच्या शेजारील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 आणि 2 100 फुटी रोड परिसर, न्यायालयाचा परिसर, श्रीराम वेस्ट चौकातून शहरात जाणाऱ्या मार्गावरील असणारे अतिक्रमण हटवण्यात आलंय। ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर इंदापूर नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारल्यानं या बेकायदा टपरीधारकांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे। तर या टपरीधारकांकडून या कारवाईचा निषेध नोंदवला जातोय। मात्र या कारवाईचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे ही कारवाई रोखण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष बापू जामदार यांनी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना चांगलंच धारेवर धरलंय। मी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, जर कारवाई कराल तर बाधितांना पेटून घ्यायला लावेल, या शब्दात त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। अगोदर शहरातील असणारं अतिक्रमण काढा, मगच गोरगरिबांना हटवा, असा पवित्रा देखील त्यांनी घेतला। मात्र यामुळे राजकीय कुरघोड्यांच्या विळख्यात सापडलेले प्रशासन शहरातील 100% अतिक्रमण हटवण्यात यशस्वी होईल का, यावर आता शंका उपस्थित होतीये। पालिकेने पाडव्याच्या सणाच्या मुहूर्तावरच हा अतिक्रमण काढायचा तुम्हाला दणका दिलाय, काय तुमची प्रतिक्रिया काय? कसं आहे, ऐन सणासुदीच्या वेळेस हे असं करणं चुकीचं आहे। आम्ही काल सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटलो होतो, त्यांनी म्हणले होते 1-2 दिवसात तुम्हाला सूचना करून काढू, पण या अचानक सकाळी सगळ्यांना सांगितलं की तुमच्या काल नोटीस लावल्यात आणि आज टपऱ्या काढायच्यात, तर ही लोकांवर अन्याय झालेला आहे। ह्याचा म्हणजे लोक चांगल्या पद्धतीने विचार करतील आणि त्याचा त्या पद्धतीने म्हणजे विचार करून इथनं पुढे वागतील असं। पण ही जी अन्याय झाला आहे ह्याचा कुठेतरी त्यांनी विचार करावा। या कारवाईची पूर्व कल्पना तुम्हाला नगरपालिकेनं रीतसर लेखी मिळाली होती का? आम्हाला काल आमच्या टपऱ्याला 4 तारखेच्या ह्याच्यावर नोटीस लावली होती की 24 तासात काढणार आहे म्हणून। आम्ही संबंधित पदाधिकाऱ्यांना भेटलो, ते म्हणले तुम्हाला आधी सांगू आम्ही 1 दिवस आणि नंतर काढू। आता उद्या पाडवा असताना आज ह्यांनी सगळं काढायला लावलंय। हे लोकांनी मनाने काढलंय, पण त्यांच्या मनातलं जे आहे ती काढायला आता इथनं पुढे अजून किती वर्ष लागतील हे सांगता यायचं नाही। नगरपालिका प्रशासनाने असा दावा केलाय की आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा या ठिकाणी ते अतिक्रमण काढले गेलं नाही, म्हणून आम्ही हा बडगा उगारलाय। तर तुम्हाला सूचना मिळालीत का? असंच करतात, 4 ठिकाणच्या टपऱ्या काढतात, लोकांवर अन्याय करतात। याच्या आधी असंच कोर्टा बसल्या 4 टपऱ्या काढल्या, अजून आहे तशा तिथं टपऱ्या आहेत, परंतु इथल्या टपऱ्या ह्या आता सगळ्या काढल्यानंतर आम्हाला असं सांगितलंय की आम्ही सगळ्या गावातल्या काढणार आहेत। त्यांनी गावातल्या काढताना जे अतिक्रमण आहे ते काढावं, पण सगळंच अतिक्रमण काढावं। 4 जणांवर असा अन्याय होईल, गोरगरिबाची नुकसान होईल असं वागू नये। ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर नगरपालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय, नेमका कशासाठी आणि का? शहरात नगरपालिकेच्या जागावर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण होत असलेलं दिसून येतंय। याबाबत संबंधितांना बऱ्याच वेळा सूचना दिल्यात, परंतु त्यांनी काढलेलं नसल्यामुळं आज नियोजित तारखेनुसार अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। पण हे जे अतिक्रमण आहे ते काय ठिकाणी असं दिसतं की 1989 पासून आहे, मग एवढं जुनं असताना नेमकं पाडव्याच्या मुहूर्तावरच हा सणासुदीच्या दिवशी सामान्य नागरिकांवरती हा विरोध नाही? संबंधितांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत, त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं। त्यांचं कोणतंही नुकसान करण्याचा प्रशासनाचा उद्देश नाही, परंतु नगरपालिकेच्या किंवा सगळ्या ज्या सार्वजनिक जागा आहेत त्या शाबूत राहाव्यात म्हणून नगरपालिकेने जे काय अतिक्रमण आहे, जे काय टपऱ्या आहेत, नगर परिषदेकडून तशी रीतसर परवानगी त्यांना अगोदर होती का? त्या पद्धतीने काय कारवाई झाली होती? कुठल्याही कारवाई टपरीला नगरपालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे आणि सगळ्यांना संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत स्वतः काढावं म्हणून। आता ही जी कारवाई तुम्ही करताय ही कारवाई शहरात पुढे कशा पद्धतीने राहणार आणि किती दिवस चालणार आहे? नगर परिषदेच्या ज्या जागा आहेत त्या नगर परिषदेमार्फत मोकळ्या केल्या जातील। इतरच्या जागा आहेत त्या ज्या इतर प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या ह्याच्यानुसार कारवाई केली जाईल। हे करत असताना राजकीय पाठराखण होणार का? प्रतिनिधी देवा राखुंडे, NTV न्यूज मराठी, इंदापूर, पुणे।